नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा राष्ट्राचा प्रवास करणार आहोत की ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले। एका बाजूला गुलामगिरीचा अंधार आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याची धगधगती मशाल। इसवी सन 1776 ते 1965 हा काळ अमेरिकेला महासत्ता बनवणारा काळ होता। तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अमेरिकेच्या इतिहासाचा धावता आढावा घेणार आहोत। इसवी सन 1776 ते 1965 या कालखंडात अमेरिका कसा कसा घडत गेला, वाढत गेला आणि शेवटी महासत्ता बनला, याची सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, विचार करा, 13 छोट्या ब्रिटिश वसाहती ज्यांच्याकडे ना स्वतःचे सैन्य होते ना मोठी संपत्ती, पण त्यांच्याकडे होते एक स्वप्न। ते स्वप्न म्हणजे स्वातंत्र्याचं। इसवी सन 1776 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याला आव्हान देऊन ज्या राष्ट्राचा जन्म झाला ते राष्ट्र म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका। पण हा प्रवास इतका सोपा नव्हता। हा इतिहास आहे रक्ताने माखलेल्या युद्धाचा, गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याच्या संघर्षाचा आणि एका सामान्य वसाहतीपासून तर ते जगाची सुपर पॉवर बनण्यापर्यंतचा हा चित्तथरारक प्रवास आहे अमेरिकेचा। तर चला सुरू करूया आजचा ऐतिहासिक प्रवास। अमेरिकेचा इतिहास इसवी सन 1776 ते 1965। अमेरिकन राज्यक्रांती आणि सुरुवातीचे प्रजासत्ताक। इसवी सन 1776 मध्ये मित्रांनो, हा बघा, हा सुरुवातीचा अमेरिकेचा नकाशा आहे आणि या अमेरिकेच्या नकाशामध्ये हे 13 स्टार जे दिसतात हे 13 वसाहती आहेत आणि ही अमेरिकेची प्रारंभिक वसाहत होती। आणि म्हणून सुरुवातीचे प्रजासत्ताक 1776 ते 1800। क्रांतीची कारण आणि परिणाम। ब्रिटिश संसदेने लादलेले अन्यायकारक कर, मग तो स्टॅम्प ऍक्ट असेल, टी ऍक्ट असेल किंवा नो रिप्रेझेंटेटिव्ह नो टॅक्स, अशा प्रकारची भूमिका अमेरिकन राज्यक्रांतीला कारणीभूत ठरलेली आहे। मित्रांनो, हा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये अमेरिकन राज्यक्रांतीची सविस्तर वर्णन, सविस्तर चर्चा आपण केलेली आहे। तर निश्चितपणे या व्हिडिओला देखील आपण भेट देऊ शकता। परिणामी 13 वसाहतींनी ब्रिटिश राजवट झुंगारून जगातील पहिली आधुनिक लोकशाही स्थापन केली। स्वातंत्र्याची घोषणा आणि संविधान। थॉमस जेफरसन यांनी लिहिलेल्या 1776च्या जाहीरनाम्याने मानवी समता आणि स्वातंत्र्याचा पाया अमेरिकेमध्ये घातला गेला। इसवी सन 1787 मध्ये तयार झालेल्या संविधानाने, बघा, इसवी सन 1787 मध्ये हे अमेरिकेचं संविधान तयार झालं। सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणजेच काय, सप्रेशन ऑफ पॉवर, म्हणजे सत्तेचं विभाजन सारख्या प्रमाणात करणं, हे या संविधानाने शक्य झालं। आणि सप्रेशन ऑफ पॉवर मांडून शासन व्यवस्था अधिक मजबूत केली। त्यानंतर आहे मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या, संघराज्य समर्थक आणि विरोधक फेडरलिस्ट म्हणजेच हॅमिल्टन यांना प्रबळ केंद्र हवे होते, तर अँटी फेडरलिस्ट म्हणजेच जेफरसन यांना राज्याची स्वायत्तता हवी होती। या वादातून नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी बिल ऑफ राईट्स ही कलमे अमेरिकन संविधानामध्ये, ही 10 कलमे समाविष्ट करण्यात आली आणि या कलमान्वये प्रत्येक नागरिकांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे। प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हा जन्मतः स्वातंत्र्य आहे, हे या कलमांनी, हे या राईट्स ऑफ बिल याने सिद्ध केले। ही कलमे संविधानात नव्यानं जोडल्या गेली। थोडक्यात काय, तर बघा, भारताच्या संदर्भात आपण जर विचार केला तर आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण संविधानानुसार राज्यकारभार करत आहोत। आपल्याच बरोबर जन्माला आलेली पाकिस्तान आणि बांगलादेश याची काय चिथडे उडत आहेत आपण हे पाहतो आहोत। ज्या देशाचं संविधान खंबीर नाही ते देश जिवंत राहू शकत नाही, पण आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं असल्यामुळं आपण आज सगळे एक संघ आहोत। पण असं असलं तरी अमेरिकेमध्ये मात्र तसं नव्हतं। अमेरिकेमध्ये गोरे आणि काळे, श्वेतवर्णीय आणि निग्रो यांच्यामध्ये मोठा वाद होता आणि म्हणून जे काही श्वेतवर्णीय लोक होते, व्हाईट कलर्स लोक होते, ते निग्रो लोकांना स्वातंत्र्य देण्यास तयार नव्हते आणि मग त्याकरिता बिल ऑफ राईट्स अमेरिकेमध्ये मंजूर करण्यात आलं। इतकंच नाही तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कोण सशक्त असाल या संदर्भात देखील हा वाद होता। आपल्याला माहिती आहे की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार भारताच्या संदर्भात हे अत्यंत प्रबळ असतं, तर राज्य सरकार ही त्या ठिकाणी दुय्यम होतात। पण ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची आणीबाणी नसते, कोणत्याही प्रकारचं आणीबाणीची सिच्युएशन नसते, मग आणीबाणीचे अनेक प्रकारे, मग परकीय युद्ध जन्य परिस्थिती असेल, आर्थिक आणीबाणी असेल किंवा एखादी रोगराई जर काय आली, मागे आपण पाहिलं की
कोविडच्या निमित्ताने आपण आणीबाणी काय असतं किंवा त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि म्हणून अशा वेळेस केंद्र सरकार प्रबळ होत असतं आणि म्हणून या संदर्भात देखील अमेरिकेमध्ये वाद प्रतिवाद झाले आणि त्यातून केंद्राला आणि राज्याला न्याय मिळावा किंवा केंद्राचे अधिकार जास्त की राज्याचे सरतेशेवटी आपल्या असं लक्षात येतं की राज्य सरकार तिथलं जास्त प्रबळ आहे, जे काही केंद्रीय शासन व्यवस्था आहे ही मात्र त्या ठिकाणी कमकुवत आहे. त्यानंतर आहे जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी कॅबिनेट पद्धती सुरू केली आणि आर्थिक स्थैर्य आणले. त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्याच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, अमेरिकेला युरोपियन राजकारणापासून दूर ठेवणं म्हणजेच काय, तर थोडक्यात आपण तटस्थ राहावं. या युरोपियन राजकारणात जर आपण का मिश्रित झालो, आपण जर का त्यांचे हस्तक बनलो तर निश्चितपणे आपलं राष्ट्र आपल्याला स्वातंत्र्य जास्त काळ टिकवता आलं नाही. कारण त्यांच्या राजकारणाच्या अंतर्गत भानगडीपेक्षा आपण आपली प्रगती करून घेणं हे फार महत्वाचं आहे, हे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी अमेरिकेला युरोपच्या राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. हा सल्ला अगदी 19व्या शतकापर्यंत म्हणजेच थिओडोर रूझवेल्ट सत्तेवर येईपर्यंत तो राहिलेला आहे. पण जेव्हा थिओडोर रूझवेल्ट हे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा मात्र त्यांनी युरोपच्याच नव्हे तर जागतिक राजकारणात अमेरिकेचं काय स्थान आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मित्रांनो, आता आपण बघूया अमेरिकेचा विस्तार, सुधारणा आणि संघर्ष इसवी सन 1800 ते 1865 या दरम्यानच्या कालखंडामध्ये. मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. लुईझियाना खरेदी इसवी सन 1803 मध्ये बघा, हा अमेरिकेचा नकाशा दिसतो, ह्या 13 वसाहती आहे. इसवी सन 1803 मध्ये अमेरिकेनं हे फ्रान्स कडून हा मोठा विस्तीर्ण प्रदेश जो आहे हा विकत घेतलेला आहे आणि आपले क्षेत्रफळ दुप्पट तिप्पट वाढवलेले आहे. मॅनिफेस्ट ऑफ डेस्टिनी या कल्पनेने अमेरिकेला अटलांटिक पॅसिफिक महासागरापर्यंत विस्तारण्याची प्रेरणा दिली. बघा, ही जी काही मॅनिफेस्टी ऑफ डेस्टिनी ही जी काही कल्पना आहे याचा अर्थ असा की अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेचं राज्य राहील, तिथे कोणाचाही प्रवेश होणार नाही, करणार नाही. जिथपर्यंत अटलांटिक समुद्र आहे, जिथपर्यंत पॅसिफिक महासागर आहे, तिथपर्यंत अमेरिकेचा विस्तार राहील. ही भूमिका म्हणजेच काय, तर अमेरिकेचा प्रादेशिक विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. इतकंच नाही तर नंतरच्या कालखंडामध्ये औद्योगिक क्रांती आणि सुधारणा, बघा हे फार क्रांतिकारक पाऊल अमेरिकेमध्ये घडून आलेलं आहे. आपल्याला माहिती की इंग्लंडमध्ये 1750 मध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि ज्या वस्तू हातानं बनवल्या जायच्या त्या कारखान्यात बनवल्या जायला लागल्या आणि इंधनाची जशी जशी चाकं फिरायला लागली तशी तशी युरोप खंडामध्ये प्रगती झाली, युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती झाली. ही औद्योगिक क्रांती फार काळ युरोप खंडापुरती मर्यादित राहिली नाही, तर अमेरिकेमध्ये देखील ही औद्योगिक क्रांती आली आणि तिथे देखील दोन गट निर्माण झाले. औद्योगिक क्रांतीने सुधारणा दिल्या पण त्याचबरोबर काही प्रश्न देखील निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढली. हाच तो काळ आहे की या कालखंडामध्ये महिलांना मतदानाचे अधिकार प्राप्त झाले. मद्यपान बंदी याच कायद्याने आली आणि इतकंच नाही तर गुलामगिरी नष्ट करण्यासाठी प्रबळ सामाजिक चळवळी याच काळात सुरू झाल्या. मित्रांनो, पण एक बाब लक्षात घ्या, गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अमेरिकेचे दोन भागामध्ये विभाजन झालेले दिसून येतं. उत्तरेकडचा जेवढा काही भाग होता हा उत्तरेकडचा भाग हा कारखान्यांनी, रस्त्यांनी, दळणवळणाने सुसज्ज होता, तर दक्षिणेमध्ये मोठ्या प्रमाणात शेती केल्या जायची आणि शेती करण्याकरिता मनुष्यबळाची आवश्यकता होती आणि मनुष्यबळ त्या कालखंडामध्ये आफ्रिका खंडातून आयात केलेल्या गुलामांच्या माध्यमातून बनवले जात असे आणि म्हणून हे गृहयुद्धाचं खरं कारण त्या ठिकाणी राहिलेले आहे. गृहयुद्धाची कारणे आणि परिणाम. दक्षिण राज्यांची जी काही अर्थव्यवस्था होती ही शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. गुलामगिरी त्या राज्यांना आवश्यक वाटत असे तर उत्तरेतील राज्यांना या गुलामगिरी प्रथेला मोठ्या प्रमाणात विरोध केला, कारण शिक्षणाने माणसाची डोकी, मेंदू उघडे होतात आणि अमेरिकन नागरिकांना हे माहीत झालं की एक माणूस दुसऱ्या माणसांवर गुलामासारखा, प्राण्यांसारखा अन्याय अत्याचार करतो ते ही बाब चांगली नाही आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती हा जन्माने स्वतंत्र आहे, तो रंगाने स्वतंत्र देखील असला पाहिजे. ही भूमिका जर का कोणी मांडली असेल तर ती त्या कालखंडामध्ये उत्तर अमेरिकन लोकांनी मांडलेली दिसून येते. या काळामध्ये या वादातून इसवी सन 1881 ते 1865 या दरम्यान अमेरिकेमध्ये गृहयुद्ध झालं, ज्यात संघराज्य विजयी झाले.
मुक्तीची घोषणा. अब्राहम लिंकन यांनी इसवी सन 1863 मध्ये कायदा करून गुलामांना मुक्त केले. मानवी मुक्तीचा हा तो जाहीरनामा होता. 13व्या घटना दुरुस्तीने अमेरिकेतून गुलामगिरी अधिकृतरित्या समूर्तीचे उच्चाटन केले गेले. मित्रांनो, परंतु ही बाब मात्र अमेरिकन नागरिकांना पटली नाही आणि म्हणून ज्या वेळेस अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन एका थिएटर मध्ये गेले होते, नाटक पाहण्याला गेले होते, त्यावेळेस तिथल्या काही समाज कंटक लोकांनी किंवा श्वेत लोकांनी जी चळवळ उभी केलेली होती की गुलामांना गुलामच ठेवलं पाहिजे, त्यांनी त्यांना बंदुकीच्या गोळ्या मारून ठार त्या नाट्यगृहात ठार केलेले दिसून येतं. असो, तर त्यानंतर आहे पुनर्बांधणी आणि सुवर्णयुग. इसवी सन 1865 ते 1900 अमेरिकेची या ठिकाणी पुनर्बांधणी होते. युद्धानंतर दक्षिण राज्यांना पुन्हा संघराज्यात सामील करून घेण्याची ही चळवळ, ही प्रक्रिया होती. यात कृष्णवर्णीयांना नागरिकत्व आणि मतदानाचे अधिकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दक्षिणेतील श्वेतवर्णीयांनी त्याला कडाडून विरोध केला. औद्योगिकीकरण. या काळामध्ये रेल्वेचे जाळे देशभर पसरवले गेले. रॉबर्ट बॅरन्स सारखे मोठमोठे उद्योगपती देखील या काळात उदयास आले आणि आज अमेरिकेची तीच एक स्ट्रेंथ आहे की मोठमोठे उद्योगपती, मग गुगल असेल, फेसबुक असेल किंवा इलॉन मस्क असेल, यासारखे मोठमोठे उद्योगपती आज अमेरिकेत उदयास आली. ही परंपरा जी आहे ही या कालखंडापासून सुरू झालेली दिसून येते. मग पोलाद आहे, तेल आहे, विजेच्या शोधामुळे अमेरिकेने जागतिक बाजारपेठेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्यानंतर आहे कामगार चळवळी आणि स्थलांतर. उद्योगधंद्यांमधील शोषणाविरुद्ध नाईट्स ऑफ लेबर, राईट्स ऑफ लेबर यासारख्या संघटना उभ्या राहिल्यात. याच वेळी दक्षिण आणि पूर्व युरोपमधून लाखो लोक रोजगाराच्या शोधाकरिता अमेरिकेत येऊ लागले. त्यामुळे शहरांचे स्वरूप बदलले. त्यानंतर आहे जिम क्रो कायदा. पुनर्बांधणीचा हा काळ संपताच दक्षिण राज्यांनी कृष्णवर्णीयांचे अधिकार हिरावून घेण्यासाठी जिम क्रो कायदा आणला. या कायद्यान्वये आता शाळा, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी वर्णभेद करणे हा कायदेशीर मान्यता त्याला देण्यात आली आणि म्हणून या विरोधात देखील एक मोठी चळवळ त्या काळात सुरू झालेली दिसून येते. त्यानंतर आहे पुरोगामीवाद आणि साम्राज्यवाद आणि पहिले महायुद्ध. मित्रांनो, इसवी सन 1900 ते 1920 या दरम्यानच्या कालखंडामध्ये अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुरोगामीवाद आणि साम्राज्य विस्तार आणि पहिले महायुद्धचा हा कालखंड घडून आला असं आपल्याला म्हणता येईल. पुरोगामी सुधारणा. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी थिओडोर रूझवेल्ट यांच्या काळात अनेक कायदे आले. त्यात अन्न आणि औषध सुधारणा, जंगल संवर्धन, महिलांना मतदान, 19वी घटना दुरुस्ती यासारख्या बाबींचा समावेश होतो. त्याचबरोबर विस्तारवाद आणि स्पॅनिश युद्ध. इसवी सन 1898च्या युद्धात स्पेनचा पराभव करून अमेरिकेने पेट्रो रिको, गुआना आणि फिलिपाईन्स यासारख्या प्रदेशावर आपला ताबा मिळवला. मित्रांनो, हा बघा साऊथ ईस्ट एशिया आणि साऊथ ईस्ट एशियाच्या पूर्वेला म्हणजेच जपानच्या पश्चिमेला म्हणजेच काय तर चीनच्या दक्षिणेला हा जो काय फिलिपाईन्स देश आहे, हा फिलिपाईन्स देश त्यावेळेस अमेरिकेने स्पेनला पराभूत करून त्या देशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केला. फिलिपाईन्सला आपली त्या ठिकाणी त्यांनी वसाहत बनवली आणि म्हणून अमेरिकेचा भूप्रदेश अधिक वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे अमेरिका एक जागतिक साम्राज्यवादी सत्ता म्हणून जगासमोर आलेले दिसून येते. त्यानंतर आहे पहिले महायुद्ध. सुरुवातीला तटस्थ राहिलेला अमेरिका 1917 मध्ये जर्मनीच्या लुसाटानिया प्रकरणामुळे, मित्रांनो आपल्याला माहिती की पहिल्या महायुद्धाचं तात्कालिक कारण जे आहे हे आर्चड्यूक फर्नांडिसचा बोस्नियाची राजधानी सेराजेव्हो या ठिकाणी खून जरी घडून आलेला असला, पण या राजकारणापासून, या पहिल्या महायुद्धापासून अमेरिका हा तटस्थ होतो. पण आता मात्र चित्र वेगळं दिसतंय. आता प्रत्येक भांडणामध्ये अमेरिका आपली भूमिका, आपलं नाक उपोसण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी आपलं अस्तित्व सिद्ध करून इतरांना आर्थिक दृष्ट्या, इतरांना सामाजिक दृष्ट्या, इतरांना सांस्कृतिक दृष्ट्या, इतरांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्ट्या, इतरांना व्यापाराच्या दृष्टिकोनातून हतबल करण्याचा प्रयत्न करतो. पण 1917 पर्यंत मात्र अमेरिका तशी नव्हती. अमेरिकेची बोट जी होती लुसाटानिया ही जर्मन पाणबुड्यांनी 7 मे 1915 रोजी डुबवली. तिला जलसमाधी दिली. यामध्ये 1198 प्रवासी होते आणि या 1198 प्रवाशांना जलसमाधी मिळाली. त्यापैकी 128 अमेरिकन नागरिक होते आणि या हल्ल्यामुळे अमेरिका युद्धात उतरली. वास्तविक पाहता
अमेरिकेच्या ताकदीमुळे दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली. मित्रांनो, आपल्या असं लक्षात येतं की जर्मन पाणबुड्यांनी अमेरिकेची लुसाटानिया नावाची ही जी काही पाणबोट आहे, हे प्रवासी जहाज जे आहे हे डुबवलं आणि त्या ठिकाणी जर्मनीचं म्हणणं असं होतं की या प्रवासी बोटीच्या नावाखाली त्या ठिकाणी शस्त्रास्त्र इंग्लंड फ्रान्सला अमेरिका पोहोचवत आहे. वास्तविक पाहता अमेरिका आता तटस्थ राष्ट्र आहे, त्यांनी मग इंटरफिअर का करावा आणि या कारणामुळे लुसाटानिया प्रकरण घडून आलं आणि 1198 लोकांना जलसमाधी मिळाली आणि अमेरिकेचे त्यामध्ये 128 नागरिक ठार झाले आणि या 128 नागरिकांच्या प्राण्याचा बदला घेण्याकरिता अमेरिकेनं पहिल्या महायुद्धामध्ये पाऊल ठेवलेलं दिसून येतं आणि अमेरिकेनं पाऊल ठेवल्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की युद्धाचं चित्र पालटलं आणि इंग्लंड फ्रान्स अमेरिकेच्या सहकार्यामुळे या पहिल्या महायुद्धामध्ये विजयी झालेले दिसून येतात. त्यानंतर आहे लीग ऑफ नेशन. मित्रांनो लक्षात घ्या, 1914 ते 1918 या दरम्यानच्या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध घडून आलं. पहिलं महायुद्ध जे होतं हे इंग्लंड फ्रान्स व्हर्सेस जर्मनी ऑस्ट्रिया यांच्या दरम्यान घडून आलेलं दिसून येतं. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र अमेरिकेची एंट्री होते आणि रशियाचा काढता पाय या युद्धातून होतो. अशा वेळी वुड्रो विल्सन जे होते त्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी शांततेसाठी 14 कलमी कार्यक्रम जगासमोर मांडला आणि या 14 कलमी कार्यक्रमाला गृहीत धरून जर्मनीने युद्धातून माघार घेतलेली आपल्याला दिसून येते. पण अमेरिकन काँग्रेसने अलिप्तवादाचे म्हणजेच अलगाववादाचे आयसोलिझमचे धोरण स्वीकारल्यामुळे लीग ऑफ नेशन मध्ये अमेरिका सामील झाली नाही. वास्तविक पाहता कन्सेप्ट अमेरिकेचे वुड्रो विल्सनची याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी झालेली आहे. येशूने आपल्या धर्मादेशामध्ये 10 सूचना सांगितल्या होत्या, पण वुड्रो विल्सन आपल्याला 14 सूचना सांगतोय आणि या 14व्या कलमाच्या अन्वये लीग ऑफ नेशन भविष्यामध्ये पुन्हा असं युद्ध होऊ नये याकरता लीग ऑफ नेशनची स्थापना करण्याचा निश्चित झालं. पण मात्र अमेरिका या लीग ऑफ नेशन मध्ये सामील झाली नाही आणि ज्यांनी याचं बीज रोवलं तेच मात्र राष्ट्र यात नव्हतं आणि म्हणून 1 सप्टेंबर 1939 रोजी पुन्हा आपल्याला दुसऱ्या महायुद्धाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आहे महामंदी आणि दुसरे महायुद्ध आणि शीतयुद्ध. इसवी सन 1920 ते 1950 या दरम्यानचा हा प्रदीर्घ असा कालखंड आहे आणि याच कालखंडाने जगाला अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि महामंदी काय आहे, इसवी सन 1929 मध्ये ब्लॅक थर्सडे म्हणजेच काळा गुरुवार 24 ऑक्टोबर 1929 रोजी शेअर मार्केट कोसळलं. अमेरिकेमध्ये भीषण गरिबी सुरू झाली. औद्योगिक उत्पादन 50% घटले. बेरोजगारी 25% पर्यंत पोहोचली. ही आधुनिक इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक आपत्ती होती आणि या आर्थिक आपत्तीतून देशाला कोणी काढलं असेल तर ते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला पर्ल हार्बर नावाचा सिनेमा सजेस्ट करेल, तुम्ही जरूर तो सिनेमा पहा. आणि त्या ठिकाणी रुझवेल्टचे जे काही कॅरेक्टर आहे ते मला खूप आवडतं, कारण रुझवेल्ट पायाने अपंग होते, दिव्यांग होते, पण असं असताना देखील ते स्वतः असे उठतात आणि सांगतात की नाही म्हणणं मला आवडत नाही, नथिंग पॉसिबल इन दिस वर्ल्ड. म्हणून आपण निश्चितपणे जपानने आपल्यावर जो काय हल्ला केलेला याचा बदला घेऊ. आपल्या जरी आज सैन्य ताकद कमी असेल, आज आपलं सगळं नौदल संपलं असेल, पण अशाही परिस्थितीत आपण जपानवर हल्ला करू, जपानला धडा शिकू, जपानला सबक शिकू. आणि मग त्यांनी ऑगस्ट 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी अणुस्फोट घडून आणला. आणि जर का तुम्ही आमच्या अमेरिकेकडे वाकड्या नजरेने पाहाल तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं रुझवेल्ट जाहीर केलेलं आहे. 4 वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले रुझवेल्ट जे होते यांनी न्यू डील पॉलिसी हे धोरण जाहीर केलं. बँकिंग सुधारणा, सामाजिक सुरक्षा आणि सार्वजनिक कामाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून न्यू डील पॉलिसी रुझवेल्ट यांनी देशासमोर आणली आणि देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर रुझवेल्ट यांनी केलं. त्यानंतर आहे 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने पर्ल हार्बर या बंदरावर अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला केला. अमेरिकेला यामुळे युद्धात उतरावंच लागलं आणि अफाट युद्ध साहित्य निर्माण करून अमेरिकेने लोकशाहीचे संरक्षण केले आणि अणुयुगाची सुरुवात त्या ठिकाणी झाली. मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या, पहिलं महायुद्ध जे आहे ते संपल्यानंतर 1 सप्टेंबर 1939 रोजी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका विरुद्ध जर्मनी, इटली आणि जपान अशा मित्र आणि दोस्त राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू झालं. दुसऱ्या महायुद्धाचं तात्कालिक कारण पोलंडवर केलेला हल्ला हे त्या ठिकाणी होतं. पण मित्रांनो,
आपल्याला लक्षात येतं की अप्रत्यक्षरित्या अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांना सहकार्य करत होतं आणि साम्राज्यवादाने पछाडलेले मग इटली असेल, जर्मनी असेल किंवा जपान असेल यांना वसाहतवाद निर्माण करायचा होता, यांना आपली शक्ती जगासमोर सिद्ध करायची होती. आणि म्हणून अशा वेळेस जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या ठिकाणी नाविक तळावर हल्ला केला आणि अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण या संकटातून देखील जर का अमेरिकेला कोणी वाचत असेल तर ते रूझवेल्ट यांनी वाचवलेलं दिसून येते. त्यानंतर आहे शीतयुद्ध आणि ट्रुमन सिद्धांत. युद्धानंतर बघा मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या, एकीकडे अमेरिका दुसऱ्या महायुद्धामुळे महासत्ता बनतोय, पण पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर रशियामध्ये साम्यवाद, कम्युनिझम, मार्क्सवाद उदयाला आलेला आहे आणि रशियाने जगाच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपली वैयक्तिक प्रगती कशी करता येईल याच्यावर लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि रशिया देखील एक महासत्ता म्हणून जगाच्या समोर येतोय. त्यांनी 5-5 वर्षाचं प्लॅनिंग केलं आणि 5 वर्षातले टार्गेट त्यांनी 2 वर्षात पूर्ण केलं. आणि असं करून रशियाकडे लष्कर असेल, औद्योगिकरण असेल, अंतराळ संशोधन असेल, विज्ञान असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल या क्षेत्रात अव्वल स्थान मिळवलं. आणि म्हणून रशिया देखील एक महासत्ता म्हणून निर्माण आला. पण रशियामधली विचारधारा आणि अमेरिकेमधली विचारधारा ही वेगवेगळी होती आणि म्हणून साम्यवादाच्या भीतीनं अमेरिका, युरोप खंड रशियाला भीत असत आणि म्हणून या काळामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या गटात जास्तीत जास्त राष्ट्र यावे यासाठी ट्रुमन सिद्धांत असेल, शीतयुद्ध असेल, ह्या बाबी घडून आलेल्या दिसून येतात. शीतयुद्ध आणि ट्रुमन सिद्धांत. युद्धानंतर रशियाच्या साम्यवादी विस्ताराला रोखण्यासाठी अमेरिकेनं ट्रुमन सिद्धांत मांडला. मार्शल प्लॅन द्वारे युरोपला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देऊ केली. बघा, ज्या ठिकाणी गरिबी आहे, बेरोजगारी आहे किंवा शिक्षणाचा अभाव आहे, अशा ठिकाणी साम्यवाद, कम्युनिझम मोठ्या प्रमाणात पोचवतो आणि म्हणून ते राष्ट्र त्या गटामध्ये साम्यवादी रशियाकडे जाऊ नये म्हणून अमेरिकेनं युरोप खंडातील राष्ट्रांना आर्थिक मदत देऊ केली आणि लोकशाही आपण टिकवतोय अशी बतावणी केली. आणि लोकशाही व्यवस्था टिकवण्याचे हे धोरण म्हणजेच ट्रुमन सिद्धांत किंवा मार्शल प्लॅन हा होता. त्यानंतर आहे नागरी हक्क आणि सामाजिक बदल. बघा मित्रांनो, एकीकडे अमेरिका महासत्ता होताना दिसतो, एकीकडे अमेरिका हा जगाला धडा शिकवतोय, जगाचं नेतृत्व करतोय, पण दिव्याखाली अंधार अशा पद्धतीची नागरी हक्क चळवळ किंवा सामाजिक बदल आपल्याला दिसून येते. आज देखील अमेरिकेमध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये 1950 ते 1965 या दरम्यानच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय यांच्यामध्ये फरक केला जात होता. नागरी हक्काची चळवळ, ब्राऊन विरुद्ध बोर्ड या खटल्याने शाळांमधील वर्णभेद हा बेकायदेशीर ठरला. रोझा पार्क्स आणि मार्टिन लुथर किंग यासारख्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली. कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी जाणीवपूर्वक लोक रस्त्यावर उतरले आणि आम्ही देखील अमेरिकेचे नागरिक आहोत, आम्ही देखील अमेरिकेच्या विकासासाठी, आम्ही देखील अमेरिकेच्या उत्थानासाठी, आम्ही देखील अमेरिकेच्या प्रगतीसाठी आमचं सर्वस्व त्यागलेलं आहे. आम्ही 100, 200, 500 वर्षापासून या देशाचे नागरिक आहोत, आम्ही या मातीमध्ये राहिलोत, आम्ही ही संस्कृती, आम्ही हा विचार, आम्ही इथले घडणीमध्ये आमचा मोठा वाटा आहे, त्यामुळे आम्ही वेगळे नाही आहोत आणि म्हणून आम्ही तुमचे गुलाम नाही. जसे तुम्ही अमेरिकेचे नागरिक आहात तसे आम्ही देखील अमेरिकेचेच नागरिक आहोत. ही जी काही चळवळ होती, ही चळवळ मोठ्या प्रमाणात उदयास आली. आणि त्यानंतर आहे क्युबन क्षेपणास्त्र संकट. मित्रांनो, हा एक मोठा पेच प्रसंग आहे. 1962 मध्ये रशियाने अमेरिकेच्या पायथ्याशी असलेला हा क्युबा नावाचा जो देश आहे या ठिकाणी क्षेपणास्त्र पेरलेली होती आणि ही क्षेपणास्त्र तिथून अमेरिकेवर हल्ला करणार होती. जगभरामध्ये अमेरिका दुसऱ्यांना भीती दाखवत होती. कोणत्याही देशात, मग फिलिपाईन्स असेल किंवा व्हिएतनाम असेल किंवा इराण असेल, इराक असेल, या देशात आपलं सैन्य त्या ठिकाणी पाठवत होते. पण जेव्हा अमेरिकेच्या पायथ्याशी क्युबाने क्षेपणास्त्र ठेवली तेव्हा मात्र अमेरिकन नागरिकांची झोप उडाली आणि या युद्धातून, अशा बिकट परिस्थितीतून जग पुन्हा तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत जाते की काय. पण अशा वेळी जॉन एफ केनेडी सारख्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी संयमाची भूमिका घेतली आणि क्युबन जो पेच प्रसंग आहे हा सोडवलेला दिसून येतो. रशियाने क्युबाला साखरेच्या कंदाच्या मोबदल्यामध्ये क्षेपणास्त्र दिलेली होती आणि क्षेपणास्त्र तैनात केल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्या थेट अणुयुद्धाची शक्यता निर्माण झाली, जी अध्यक्ष केनेडी यांच्या मुत्सद्देगिरीने टळली. त्यानंतर आहे युवा संस्कृती. इसवी सन 1960च्या दशकामध्ये व्हिएतनाम युद्धाचा विरोध आणि हिप्पी चळवळ. बघा, व्हिएतनामवर मोठ्या प्रमाणात अत्याचार जर का कोणी केले असतील तर ते अमेरिकेने केलेली आहे. पूर्व आग्नेय आशियाई राष्ट्रांमध्ये जी
कुटुंब संस्था आहे ही उद्ध्वस्त करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते अमेरिकन सैनिकांना, असं मी वैयक्तिकपणे म्हणेल. त्याचं कारण असं की जे अमेरिकन सैन्य ठिय्या मारून व्हिएतनाम मध्ये बसले होते 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष सतत 25 वर्ष व्हिएतनामला गुलाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या अमेरिकन सैनिकांनी. ते आपल्या मायदेशी परत नव्हते. काही नैसर्गिक गरजा पूर्ण करण्याकरिता त्यांनी तिथल्या स्थानिक संस्कृतीचं हनन केलेलं, स्थानिक व्यवस्थेचं हनन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ही फार मोठी दुर्दैवी बाब. पण व्हिएतनाम तरी थांबला नाही. व्हिएतनामनं आपली शस्त्र टाकली नाही. व्हिएतनामाने पुन्हा आपला लढा त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. त्याचबरोबर हिप्पी चळवळ. मित्रांनो, हा एक प्रश्न मला पडला की हिप्पी चळवळ म्हणजे काय. मी जेव्हा रिसर्च करत होतो, अभ्यास करत होतो, पुस्तकं वाचत होतो, तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की आफ्रिका खंडातून जे अमेरिकेत लोक गेलेले होते त्यांनी आपली जी काही संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचा आणि आपलं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की आफ्रिकन लोक असे रंगीबेरंगी कपडे घालण्यात त्यांना इंटरेस्ट असतो. वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल स्त्रिया करत असतात. पण पुरुषांमध्ये अशी हिप्पी करायची, म्हणजे लंबे केस ठेवून व्यवस्थित काटण्याची पद्धती होती. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला माहिती की ब्रिटिशांनी ज्यावेळेस कायदे बनवले होते त्यावेळेस महात्मा गांधीजींनी तुम्ही बनवलेले कायदे आम्ही मानणार नाही आणि म्हणून दांडी यात्रा सुरू केली आणि उचलले सतू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया. तशा पद्धतीनं जशी गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला व्यवस्थेला आव्हान केलं होतं तशा पद्धतीनं या तरुणांनी हिप्पीचे केस वाढवून आपला निषेध, आपली संस्कृती जोपासलेला दिसून येतो. म्हणून तरुणांनी जुन्या सामाजिक चौकटी मोडल्या. स्त्रीवाद आणि पर्यावरणवादाचा आधुनिक चळवळी याच काळात उदय झाला. त्यानंतर आहे ग्रेट सोसायटी आणि 1964चा कायदा. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी ग्रेट सोसायटी या उपक्रमाद्वारे गरिबी विरुद्ध युद्ध पुकारले. इसवी सन 1964 मध्ये नागरी हक्क कायद्याने सर्व प्रकारच्या वांशिक भेदभाव संपुष्टात आणून अमेरिकेला खऱ्या अर्थानं समतेच्या दिशेने नेले. मित्रांनो, समारोपाकडे किंवा कन्क्लुजन कडे जात असताना थोडक्यात असेच सांगावे लागेल. इसवी सन 1776 ते 1965 पर्यंतचा संघर्षमय आणि गौरवशाली इतिहास, एका सामान्य वसाहतीपासून महासत्तापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या भाषेत इतिहास समजून घेण्याकरिता आणि ऐतिहासिक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबतो आहोत. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. Came out a silver in my nose.